यावरच आहे का संजय राऊत सहित सगळ्या विषयावर आहे? काय आहे? ऋतू आहेस का? मला पत्रकारांची भीती वाटते. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा एखादी संस्था फेक कोर्सेस चालवते, मुलांची ऍडमिशन घेते, ज्या कोर्सेसना परवानगी नसते, त्या वेळेला फसवली गेलेली मुलं ही शासनाकडे येऊन दाद मागतात. पण खरं म्हणजे ती दाद त्या कॉलेजकडेच मागायला लागेल, कारण त्यांनी 2-2, 3-3 वर्ष शिकवलं, तुम्ही शिकलात, परीक्षा दिलात, तुम्हाला मार्कलिस्ट पण मिळाली. आता हिरे कॉलेजमध्ये 21ला पहिली बॅच, 24ला ग्रॅज्युएट झाली असं डिक्लेअर झालं, पण त्यांना डिग्री मिळाली नाही. तर त्याने 24ला डिग्री असं फॉलो केलं पाहिजे. म्हणजे ते फुटलंच जरा. काय ते आता फुटलं आहे. 15 दिवसापूर्वी लक्षात आल्यानंतर आम्ही प्रोएक्टिव्हली याच्यामध्ये FIR दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. सेकंड थिंग, कॉलेजला नोटीस पाठवलेली आहे. थर्ड थिंग म्हणजे आता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काय करता येईल. आता हा जर रेग्युलर कोर्स असता तर आम्ही वेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडजस्ट केलं असतं, आज करून टाकलं असतं. हा कोर्सच फेक आहे. तर त्याला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक निर्णय झाला आहे की लर्निंग आउटकम पाहून इक्विव्हॅलंट डिग्री देता येईल. हा नवीन शैक्षणिक धोरण 20ला घोषित झालं, महाराष्ट्रामध्ये ते इम्प्लिमेंट झालं. महाराष्ट्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत देशात फर्स्ट आला. पण पहिल्यांदाच हा प्रयोग करावा लागेल. याची महाराष्ट्राची महासार्क म्हणून असते, त्या महासार्क पुढे विषय गेला. त्या महासार्कने परवानगी द्यायला लागेल की मुंबई विद्यापीठाने या मुलांना लर्निंग आउटकम त्यांचं पाहून इक्विव्हॅलन्स द्यावा, असा निर्णय करू. आता तरीही कोर्सेस सुरू आहेत, तर ते अनेक ठिकाणी चालू असतील, माहीत नाही ना आपल्याला. तर ते विद्यार्थ्यांनी, पालकांनी माहिती करून दिले पाहिजेत. आत्ता जसं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या 30-32 संस्थांची नावं आम्ही डिक्लेअर केली आहेत की यांना परवानगी नाही, तरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या उखळामध्ये तुम्ही मान घाला, मग आमच्याकडे येऊ नका.